मोदींच्या कूटनीतीवर विद्यार्थ्यांची जाहीर मांडणी, सावेडी मंडलाची भन्नाट स्पर्धा, नमो वक्तृत्व स्पर्धा रंगली, विद्यार्थ्यांची तुफान भाषणं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भाजप सावेडी मंडलातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली नमो वक्तृत्व स्पर्धा आज पेमराज सारडा महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात उत्साहात पार पडली. या स्पर्धेत शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी मोदींच्या नेतृत्व गुणांवर, परराष्ट्रीय कूटनीतीवर, ऑपरेशन सिंदूरच्या महत्त्वावर तसेच स्वदेशीच्या घोषणेतून समर्थ भारत या संकल्पनेवर प्रभावी मांडणी करत सभागृह गाजवले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्ण देहबोली, स्पष्ट विचार मांडणी आणि भाषाशैलीतून आपली प्रतिभा दाखवून दिली. परीक्षकांनी दिलेल्या निकषांनुसार विजेत्यांची निवड करण्यात आली. विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्रे देण्यात आली, तर सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. भाजप सावेडी मंडल अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप पदाधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. खरं तर या स्पर्धा घेण्याचा हेतू असा होता आमचा की नरेंद्र मोदीजी यांनी गेली 11 वर्ष आपल्या देशासाठी काय केले, काय नाही ते आपल्या सर्वांना माहिती आहे. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचा अभ्यास करावा, त्यांच्या कार्याची माहिती घ्यावी आणि ती लोकांपुढे मांडावी, हा खरा मोठा आमचा हेतू होता. अनेक स्पर्धा घेतोय आपण, त्यात निबंध स्पर्धा असतील, चित्रकला स्पर्धा असतील, स्वच्छ भारत अभियान असेल किंवा आणखी महिलांसाठी आरोग्य शिबिर असेल, अशा विविध कार्यक्रमांनी खरं तर हा 15 साजरा होत आहे. परंतु आम्ही हा स्पर्धेचा जास्त उद्देश काय घेतला की आज तुम्ही माहिती 11वी 12वीच्या पुढचे विद्यार्थी भविष्यातले आपले युवा तरुण भविष्यातले मतदार तर होणारच आहेत, परंतु त्यांची पिढी अजून घडायची बाकी आहे. परंतु आपला देश आज कुठे उभा आहे, 10 वर्षापूर्वी कुठे होता आणि आज आपल्याला कुठे जायचे. मोदीजींनी जे स्वप्न पाहिले 2027चा भारताचा विकसित भारत, या विकसित भारताच्या दृष्टीने आपली वाटचाल चालू आहे. त्यातले तुम्ही सर्वजण सगळे त्यातले पिलर आहात खरं तर. कारण पुढचे 22 वर्ष 25 वर्ष जे काय आपल्याला करायचे ते तुमच्या माध्यमातून करायचे. त्याचे हे समोर बसलेले सर्व आधारस्तंभ आज मोदी साहेबांचा 75वा वाढदिवस. आपण या ठिकाणी आपल्या स्पर्धेसाठी उपस्थित असल्या कारणामुळे मी जास्त बोलणार नाही. फक्त एवढंच बोलेल की भारत देशाची वाटचाल ही आज मोदी साहेबांच्या या टीमनं, या भारत देशाची घोडदौड ही आत्मनिर्भर भारत याकडे चाललेली आहे. आपण आजपर्यंत अविकसित देशामध्ये आपली गणना होत होती आणि आपली आता विकसित देशाकडं आपली वाटचाल चाललेली आहे. आणि म्हणून स्टार्टअप इंडिया असो, मेक इन इंडिया असो, अशा विविध प्रकारे आपली आर्थिक बळकटीकरण कशा प्रकारे येईल, आर्थिक सशक्तीकरण कशा पद्धतीने देशाला प्राप्त होईल आणि या प्रवासामध्ये आपण पाहिलं अनेक अडथळे आहे आणि ते अडथळे दूर करून आपण पुढे जात आहोत. आणि हे पुढे जात असताना हे मोठं भारताला मोठं आव्हान आहे. मध्यंतरी आपल्याला अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी 50% संदर्भामध्ये जी धमकी दिली होती त्याला सुद्धा सडेतोड अशा प्रकारचं उत्तर देखील माननीय मोदी साहेबांनी दिलं. तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जो पण आपला कॅप्टन आहे, जो पण टीमचा कॅप्टन आहे, तो तेवढ्या सक्षम असला पाहिजे, कार्यक्षम असला पाहिजे, त्याला कुठलं तरी विजन असलं पाहिजे. आणि हे सर्व करत असताना आपली स्वतःची ताकद निर्माण करण्याचं सुद्धा त्याच्याकडे स्किल असलं पाहिजे, ती कुशलता असली पाहिजे. आणि ती कुशलता आपल्या पंतप्रधानांमध्ये दिसलेली आहे. आणि म्हणून त्यांना मी आपल्यामध्ये जास्त न राहता एवढंच मी त्यांना निरामय अशा प्रकारचं आरोग्य लाभावं, त्यांना जास्तीत जास्त संधी यापुढे काळात मिळावी जेणेकरून आपला भारत आत्मनिर्भर कशा प्रकारे बनेल, त्यांच्या हाताखाली असलेली मंडळी ही चांगल्या प्रकारे सक्षम होतील अशा प्रकारचा विश्वास देखील या निमित्तानं मला वाटतो. आपण या ठिकाणी आलात, भारतीय जनता पार्टीच्या आव्हानाला आपण या विद्यार्थ्यांनी जो एक सहभाग नोंदवला त्याबद्दल विद्यार्थ्यांचा
अभिनंदन, त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आदरणीय प्राचार्य गावित मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी देखील या ठिकाणी आम्हाला हॉल उपलब्ध करून दिला आणि आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल देखील आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.